नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आता चैत्र महिना सुरू झाला आहे आणि या चैत्र महिन्यात धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरच्या तुळजाभवानीची, येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीची, सोनारीच्या भैरवनाथाची, तेरच्या गोरोबा काकाची आणि आणखी लहान सहान 2-3 यात्रा असं यात्रा सुरू होतात. येत्या 2 एप्रिलपासून तुळजाभवानी आणि येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला प्रारंभ होणार आहे. मात्र तुळजाभवानीनंतर धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी उर्फ येडाईला तेवढाच मान आहे. त्यामुळं असंख्य भक्त जे तुळजाभवानीचं दर्शन घेतात ते येडाईच्या दर्शनाला पण येत असतात. तसंच येडाईचं दर्शन घेणारे अनेक जण तुळजाभवानीचं पण दर्शनाला जात असतात. अशी पुरातन काळापासून परंपरा सुरू आहे आणि ती आज पण अनेक जणांनी चालूच ठेवलेली आहे. येरमाळा येथील येडेश्वरी देवी मंदिराचा कारभार समस्त गुरव समाज पाहतो आणि हे जे गुरव जे देवीचे पुजारी आहेत त्यांनी 1975 ते 80च्या दरम्यान येडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केलेली आहे. हा त्यांना ट्रस्ट स्थापन करून देण्यासाठी कैलासवासी प्राचार्य कधी भगवान, येरमाळ्यात बरेच वर्ष वैद्यकीय व्यवसाय करणारे कैलासवासी डॉक्टर पवार आणि गावातील काही प्रमुख मंडळींनी सहकार्य केलं आणि येडेश्वरी मंदिर देवी ट्रस्ट स्थापन झाले. या ट्रस्टवर जेवढे काही पुजारी आहेत, गुरव समाजातील मंडळी आहेत, तीच मंडळी फक्त या ट्रस्टची पदाधिकारी किंवा सदस्य आहेत. असाच ते सध्या पूर्वीपासूनचा आणि सध्यापर्यंत ट्रस्ट आहे. या ट्रस्टमध्ये ना येडेश्वरीचे मानकरी, ज्यांना ज्या आराधी गाण्यात आणि देवीच्या गाण्यात आबाजी पाटलांचा उल्लेख होतो, ना त्यांचे वंशज आहेत किंवा दुसरे पाटील जे येडाईचे हे आहेत त्यांच्याही घरातील कोण नाही. त्याचबरोबर ज्या येडाईची पालखी मंदिराच्या आवारात पण आणि मंदिरापासून येरमाळा गावात आणि तिथून अमराईत नेण्याचं जे पालखीचे खांदेकरी म्हणून ओळखले जातात त्यांच्यातलं पण कोणी या ट्रस्टवर नाही. मग वर गावापासून मंदिर 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. तेवढं अंतर कापल्यानंतर वर जवळपास 300 पायऱ्या चढून मंदिरात जावं लागतं. त्यामुळं अनेक जण ते येडेश्वरीचे पुजारी जाणून आणि मंदिर जाणून अशी अनेक ग्रामस्थांची भावना असते. त्यामुळं नेमकं ट्रस्ट काय काम करतं, येडेश्वरी देवी ट्रस्ट मंदिरासाठी काय करतं किंवा त्या देवीसाठी जे भक्त येतात त्यांच्यासाठी काय सुखसुविधा देतं, हा प्रश्नच आहे. आता याच ट्रस्टचे जे माझे काही पदाधिकारी आहेत, माजी पदाधिकारीपैकी काहींनी गेल्या आठवड्यात एका बॉन्डवरच लेखी अशी धर्मदाय कार्यालयाकडे तक्रार दिली आहे आणि त्या तक्रारीत त्यांनी जवळपास 3 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार विद्यमान येडेश्वरी देवी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे आणि याची चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. आता एकतर यांनी बॉन्डवर हा
तक्रार अर्ज दिलेला आहे, तो नोटरी करून दिल्याचं पण सांगण्यात येते. आता यावर धर्मदाय आयुक्त काय कारवाई करतात याकडं लक्ष असणार आहे. येरमाळकर पण म्हणून माझं पण लक्ष असेल, त्याचबरोबर गावातील काही लोकांचं पण लक्ष असू शकतं. वास्तविक पाहता गेल्या 15 ते 20 वर्षापासून येडेश्वरी देवीला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला कारणं आहेत की एकतर येरमाळ आहे, चौरस्त्यावरचं गाव, सतत बसची व्यवस्था आहे. त्यानंतर येरमाळा स्टँडपासून जी गावातली तरुण मंडळी रिक्षाचा व्यवसाय करतात, ती अगदी माफक दरात भाविकांना बसस्थानक ते येडेश्वरी मंदिराच्या पायथ्यापर्यंत नेण्याचं काम करत असतात. त्यामुळं येडेश्वरीला येणाऱ्या भक्तांचा ओघ वाढलेला आहे आणि त्यामुळं निश्चितच येडेश्वरीची जी काही दानपेटी असेल, दक्षिणा पेटी असेल, त्यात दर आठवड्याला येडेश्वरी देवीला मंगळवार शुक्रवार असंख्य भाविकांची रेघ लागलेली असते. मंदिरात दर्शनालाही बराच वेळ लागतो असं भाविकांचं म्हणणं आहे. त्यामुळं साहजिकच दर्शनाला येणारा भाविक किमान कमीत कमी 5 ते 10 रुपये तरी त्या दानपेटीत टाकत असावा, असं तिथं जे माजी ट्रस्टचे पदाधिकारी आहेत त्यांचंही म्हणणं आहे, गावातील अनेकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ह्या जो तक्रार अर्ज दिला आहे त्यात 2018च्या अगोदर मंदिराच्या ट्रस्टकडं जवळपास 40 किलो सोनं, आपलं 40 तोळे सोनं आणि 12 किलोग्रॅम चांदीचे अलंकार वस्तू होत्या असं म्हणलेलं आहे. मात्र ह्या माजी पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 2018पासून ते फेब्रुवारी 2026पर्यंत जे देवीसाठी भाविकांनी सोन्याचे चांदीचे अलंकार अर्पण केले आहेत, जी काही मोठ्या देणग्या दिल्या आहेत, त्याची कुठं नोंद आहे की नाही अशी विचारणा त्या तक्रार अर्जात त्या माजी पदाधिकाऱ्यांनी केल्याचं दिसून येत आहे. जर तशी नोंदच नसेल तर मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांनी काढलेल्या एकूण ठोकतायानुसार जवळपास 3 करोड रुपयाचा अपहार श्री येडेश्वरी देवी ट्रस्टच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केल्याचं आरोप त्या निवेदनात, त्या तक्रार अर्जात त्या माजी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तसं येडेश्वरी देवीचं महात्म्य आगळं वेगळं असंच आहे आणि येडेश्वरी देवी ही येडूमाय अनेक सामान्य भक्तांना पावते असं भक्तांचंही म्हणणं आहे. तशी येडेश्वरी देवीच्या यात्रेला आता माझं वय 65 सुरू आहे. मला वयाच्या 5व्या वर्षापासून यात्रा कळते, म्हणजे 60 वर्ष झाली. त्याच्या अगोदरपासून जवळपास 150-200 वर्षापासून येडेश्वरी देवीची चैत्र आणि श्रावणी यात्रा भरते असं वयोवृद्ध लोक पण सांगतात आणि अनेकांचं तसं म्हणणं आहे. तर तसं पाहिलं तर पूर्वी 75च्या पूर्वी तर ट्रस्टच नव्हता. त्यावेळेस पुजारी मंडळींनी काय काय केलं असेल काय नसेल तर तो वेगळा भाग. ते सेवा करतात, साहजिकच त्यांना त्याचा मेवा मिळाला पाहिजे आणि ती त्यांची अपेक्षा असणं गैर असं मला वाटत नाही. कारण पूर्वी 70च्या 75च्या पण अगोदरपासून येडेश्वरीच्या मंदिरात गावातील कोणी पुजाऱ्याव्यतिरिक्त थांबायला तयार होत नसत. ज्यांची काही रात्री उशिरा भोगी असेल तर ते भोगी करणारे पण भोगीचं सर्व रात्री 12-12:30पर्यंत आटपून परत ते माघारी येत होत असंही तेच काय. आणि अशा ह्याच्यात एवढ्या जंगलात असणाऱ्या डोंगरावर असणाऱ्या या मंदिरात त्या देवीचं रक्षण करणारे किंवा तिचं सर्व सेवा बजावणारे पुजारी मंडळीला त्यांचा
मेवा मिळणं गरजेचंच आहे असं मला पण वाटतं. परंतु तो आता मेवा अपेक्षेपेक्षा जास्त यायला आहे आणि जेवढं तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही हक्कानं मागा, हक्कानं घ्या, पण उरलेल्याचं ते कुठंतरी व्यवस्थित ठेवा. त्यातून भाविकांच्या सोयीसाठी काहीतरी करा असं आमचं म्हणणं आहे आणि तसंच तक्रारदाराचं म्हणणं आहे. येडेश्वरी मंदिरावर तशा 2-3 दरोड्याच्या घटना पण पूर्वीच्या काळात घडलेल्या आहेत आणि त्यातील एक सर्वात मोठा दरोडा पडला होता. त्यावेळेस पुजाऱ्यांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली होती आणि येडेश्वरी देवीच्या अंगावर असलेले अलंकार, येडेश्वरी देवीचं जे पुत्र म्हणून परशुराम तिथं असतो, त्या परशुरामाची मूर्ती आणि पेटीत ठेवलेले काही अलंकार पण दरोडेखोरांनी चोरून नेले होते. घटना घडली त्याला आता जवळपास 3 दशकाचा काळ होत आला आहे. त्याचा तर पुढे तपास लागला की नाही त्याचं काही आम्हाला कोणाला हे नाही. त्याची कोर्टात केस झाली की नाही, आरोपी पकडले की नाही आणि आरोपीकडून मुद्देमाल जप्त झाला की नाही आणि तो परत मंदिराला मिळाला की नाही याची कोणालाच काही कल्पना नाही. ही तेवढंच करत तर येडूमाय नवसाला पावते भक्ताचं ऐकते असं म्हणतात. तर आमची आई येडूमाय सत्य काय की तूच बाहेर काढ आणि ज्यांनी कोणी कपट कारस्थानानं हे काही केलं असेल तर त्यांना त्याचं योग्य असं उत्तर पण दे असंच आमचं म्हणणं राहील. उन्हाळ्याच्या सुट्ट्या विद्यार्थी मौज मजा करतात आणि बरोबर याच काळात IPLचे स्पर्धा सुरू होतात. यावर्षी 19वी IPL स्पर्धा आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून बेंगलोरपासून तिची सुरुवात होईल. या वर्षी 10 संघांनी या IPL स्पर्धेत भाग घेतला असून जवळपास 65 दिवस IPLचे दररोज सामने होणार आहे. या 65 दिवसात 10 संघात लढती होतील. त्यानंतर सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि अंतिम सामना होईल. या 65 दिवसाचा दररोज संध्याकाळी एक तरी सामना होणार आहे आणि ज्या दिवशी सुपर संडे असेल त्या दिवशी म्हणजे सुपर संडेची असतील त्या दिवशी 2 सामने तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व सामन्याचं प्रक्षेपण दूरदर्शनवर म्हणजे दूरचित्रवाणीवर होणारच आहे आणि हे सामने बेंगलोर, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता आदी शहरातून होणार आहे. यावर्षीच्या IPL स्पर्धेत दिवयोवृद्ध महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याबरोबर तरुण अगदी वयाचं 16वं वर्ष सुरू असलेला वैभव सूर्यवंशी असेल, म्हात्रे असेल असे अनेक नवीन खेळाडू पण यात सहभागी असतील. महाराष्ट्रातील बरेच खेळाडू विविध संघातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या स्पर्धा आपलंही मनोरंजन करतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे खेळाडू जीव तोडून खेळतील असंच दिसतंय. तर आज संध्याकाळी 7 पासून तुम्ही या स्पर्धेचा लाभ घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आता आपण इथं थांबूयात. आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.